ईश्वरपूर हादरले, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहर बंद, आरोपींना फाशीची मागणी। ईश्वरपूर येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज व्यापार संघटना आणि सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ईश्वरपूर बंदची हाक देण्यात आली होती। सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। मंगळवार दिनांक 16 रोजी रात्री 9:30च्या सुमारास दोघा जणांनी एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच जनभावना तीव्र झाल्या। पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यासाठी शहर एकवटले आहे। तहसीलदारांनी पोलीस प्रशासनाला निवेदन। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काल सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी पोलीस प्रशासनाची थेट भेट घेतली। यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना फाशी किंवा जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। अशा प्रवृत्तींना समाजात थारा मिळू नये आणि पीडितेच्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। आज पुकारण्यात आलेल्या बंदला ईश्वरपुरामधील व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत। आमच्या मुली सुरक्षित नसतील तर व्यापार करून काय उपयोग, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। ही घटना माणुसकीला कायम फासणारी आहे। प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना अशी शिक्षा द्यावी की पुन्हा कोणतेही कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, अशी भावना नागरिक व व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली।